बघा अशा क्वेश्चनला कसं डील केलं जातं, पटकन कसं सोडवता येईल. पहिले तर 3 1 3, 3 दुने 6, 0.2 येणार. पहिले कंस सोडवणार, कंसात एक संख्या, 2 दुने किती 4, म्हणजे हे 0.4. इकडे भागाकारात 0.3 आहे, आलं. नंतर हे गुणिले 0.2 आहे. आता हा कंस सोडवायचा मला, ठीक आहे. हे भागाकाराच्या भागाकारात भागाकारात चिन्ह असलं, गुणाकारात चिन्ह लिहिलं म्हणजे व्यस्त होणार 2 प्लस हे 0.2. आता 2 दुने 4, 4 दुने 8 म्हणजे 0.8 प्लस 0.2. 0.8 आणि 0.2 किती होणार रे? 10 होणार. 8 आणि 2 10, 1.0. 1.0 म्हणजेच 1. 1 नी 0.2 ला गुणलं काय तेच असणार, म्हणजे हे 0.3 भागिले 0.4 गुणिले 0.2च असणार. हा पॉईंट गायब, हा पॉईंट गायब. हा पॉईंट गायब करायचा असेल 3/4, एका संख्येनंतर पॉईंट होता गायब केला. इथे जर पॉईंट गायब करायचं छेदात 10 घ्यावं लागेल, ठीक आहे. एका संख्येनंतर पॉईंट आलं. नंतर बे 1 बे, बे 2 4, 3/2 म्हणजे किती असणार? 1.5 भागिले हे काय 10. 10 म्हणजे आणखीन एका संख्येनंतर पॉईंट, पहिलेच ऑलरेडी एका संख्येनंतर पॉईंट आहे, आणखीन एक शून्य म्हणजे एकाने किती होणार? 2. 1 2. पॉईंट देताना आणि मोजताना कसा मोजणार? उलटा, म्हणजेच 0.015 हे असणार याचा करेक्ट आन्सर. असेच क्वेश्चन बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजांनो.